हॅलो. नमस्ते. जय भीम. जय भीम. भाई साहेब जाधव बोलतोय. हा बोला ना. हा नंबर आहे. आता आपल्या काही दिवसापूर्वी तुम्हाला भेटलो होतो त्या हो अल्पवयीन हो मुलीच्या हो संदर्भात. हो 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 हो. अजून पण तिला तुम्ही तपास लावलात नाही. साहेब मी मोबाईल हे केले, ट्रेस केलेले आले, त्यांचे नंबर आलेले आहेत. त्याच्यावरून जे काही नंबर भेटलेले आहे परत त्यांना मी ट्रेस केलेले करायला टाकले. त्यांचे नंबर आलेले त्यांचे ज्यांचे ते मोबाईल घेतलेले आहेत. बघा तुम्ही आता मला कारण सांगू नका. जर तुम्ही सिरियसली जर या विषयामध्ये जर व्यवस्थितरित्या हा जर सब्जेक्ट हँडल केला असतात तर मला वाटत नाही की एवढा वेळ लागला असता. आज किती दिवस झाले तुम्हीच सांगा स्वतः. हो त्यांच्या नातेवाईकांकडे पण मी तपास केला. मोबाईल ऑफिसर तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या. काय सध्या वातावरण चालू आहे. यशस्वी शिंदेच्या नंतर यशस्वी शिंदेचं काय झालं जर तसा काय प्रकार घडला तर काय करायचं. हो साहेब आम्ही टीम पण तुम्ही सिरियसली विषय अजून घेतलाच नाही. हो सिरियसली म्हणजे साहेब मी एवढी काय यंत्रणा मला सांगा ना. एवढी यंत्रणा कमकुवत आहे का तुमची. नाही कमकुवत असे नाही सांगू शकत आपण. नाही तुम्ही तो विषय सिरियसली घेत नाही आणि मला वाटतं तुमच्याकडून तो तपास आता काढून घ्यावा लागेल. कारण आता तुमचं जास्त तुम्हाला खूप दिवस दिले. तुमच्याशी आतापर्यंत अत्यंत चांगल्या भाषेत बोललो. तुम्हाला हे कसं कळत नाही की ती नॅचर मुलगी नाही, अल्पवयीन मुलगी आहे. अल्पवयीन आहे ना म्हणून तर मी कंटिन्यू बाहेर काय म्हणून कंटिन्यू काय केलं आपण एवढ्या दिवसात. आपल्याला मला सांगा जरा देखील प्रेशराईज केलं नाही. बोलू यंत्रणा काम करते, काम करू द्या. आपल्याला प्रेशराईज केलं जरा देखील. आपण आरामात एक करत बसलात काय. आपण काय शोध लावलात. मला आपला शब्द हवा आहे की त्या अल्पवयीन मुलीला किती दिवसात तुम्ही तिच्या वडिलांच्या हवाली कराल. साहेब मला फक्त लिंक लागली फोनवर वगैरे का लोकेशन भेटलं का मी तात्काळ त्या ठिकाणी हे करून. कारण मला कसं मोबाईल ट्रेस करणं आणि त्यांनी मोबाईल घेतलेले आहेत ते मला सांगा ना. तुम्ही काय कुठल्या मोठ्या इंटरनॅशनल गँगस्टरला शोधता का की एवढा वेळ जातोय की इंटरनॅशनल कॉलिंग झाली, हे झालं ते झालं. तुम्ही मला बघा. तुम्ही मला कारण सांगू नका. मी फक्त तुम्हाला जास्त नाही 48 तासाचा वेळ देतो, 2 दिवसाचा वेळ देतो. अदरवाईज मी समाज तिथं पूर्ण हे करून तुमच्या विरोधात आंदोलन करणार तिथे. कारण तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करता. तुम्ही सपशेल याच्यामध्ये अपयशी झालात लक्षात घ्या. आमची लेख गेलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. माझ्या समाजाची अल्पवयीन मुलगी गायब झालेली आहे. तुम्ही विषय सिरियसली घ्या. मी तुम्हाला मोजून 48 तासाचा वेळ देतोय. मला जरी अटक झाली, माझ्यावर कारवाई झाली तरी मी मागचा पुढचा विचार करणार नाही. पण त्या माझ्या समाजाच्या लेखीसाठी, माझ्या समाजाच्या बहिणीसाठी मी संघर्ष करणार. तुम्ही 48 तासाचा रिझल्ट द्या. अदरवाईज तुम्ही आता नंतर मग बौद्ध समाजाची, दलित समाजाची, आंबेडकरी चळवळीची ताकद तुम्ही बघा. आता तुम्ही तयार राहता. कारण तुम्ही पूर्णपणे या प्रकरणाकडे ज्या गतीने तुम्ही तपास करायला हवा होता तुम्ही अजिबात केलाच नाही. तुम्ही आजही सिरियस नाही या विषयामध्ये. आज किती दिवस उलटले मला सांगा ना. तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा किती दिवस झाले आज. हो सर मी त्याच तपासामध्ये आहे. मी सर कंटिन्यू त्याच तपासामध्ये आहे. 48 तासाचा तुमच्या वरिष्ठांची. त्यावेळी मी तुम्हाला बोललो होतो मी त्यावेळी बोललो होतो मी एसपींशी बोलू काय. तुम्ही बोललात नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. असं मी बघा मी कोणाशी जबाबदारीपूर्वक बोलतोय. मी जबाबदारीपूर्वक बोलतोय. माझ्या वरिष्ठांचे बोलू नका असं मी कधीच तुम्हाला बोललो. याच्यामध्ये जर तुम्हाला काय कमी पडत असेल तर मी एसपींशी बोलू का. मी तुम्हाला बोललो होतो. बघा आता आपण आमच्या वरिष्ठांची मी काय तुम्हाला मी आधीच बोललो असतो ना. आय वॉज टॉकिंग एसपी. मी आधीच एसपींशी बोलून घेतलं असतं ना. तुमच्यामध्ये क्षमता नाही किंवा तुम्ही त्या प्रकारे तरीच घेऊन जाऊ शकत नाही. तर मला जर तुम्ही आधी कबूल केलं असतं, सांगितलं असतं तर मी तुमच्याशी बोललो नसतो ना. नाही तुम्ही मला सांगा या जागी तुमची पोरगी असते तुम्ही काय केलं असतं.
अहो इथे बघा जी मुलगी गेलेली आहे, जो तपास गेलेला आहे तो तपास तुम्ही ज्या माझ्या गतीने यानेच ऐका करतोय मी. PSS माझ्या साहेब, घरचा माणूस म्हणून मी करतोय. नाही नाही जर त्या भावनेनं केलं असतं तर आता ही वेळ आली नसती. आपल्याला मी- 2 दिवसाचा मी कालावधी देतोय, त्यानंतर त्या वाशिम पोलीस स्टेशनला जलगार होणार हा भाईसाहेब जाधवचा शब्द आहे. आपल्याला विनंती आहे 2 दिवसात त्याचा आपण पाठपुरावा करून त्या मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात द्यावा, तिच्या पालकांच्या ताब्यात द्यावं. बस आता मी जास्त वेळ आपल्याला देऊ शकत नाही, कारण एक लहान मुलगी जर घराच्या बाहेर असेल, अल्पवयीन मुलगी असेल, तर एखाद्या बापाच्या जीवाला काय वाटत असेल, एखाद्या भावाच्या जीवाला काय वाटत असेल, आईच्या जीवाला काय वाटत असेल, बहिणीच्या जीवाला काय वाटत असेल. अहो साहेब कंटिन्यू नाही कंटिन्यू नाही तुम्ही तुम्ही रिझन देत आहात, वेळ काढायचा प्रयत्न करत आहात. मी शेवटची नाही, आपल्याला नाही, विनंती नाही, करतो, नाही. आय हंबल रिक्वेस्ट टू ऑफिसर, प्लीज आपण या प्रकरणात लक्ष घालून 2 दिवसात त्या मुलीला तिच्या वडिलांकडे किंवा तिच्या पालकांकडे सुपूर्द करा, अन्यथा मला माझ्या पॅन्थर स्टाईलला तिथं आंदोलन करावं लागेल. हॅलो